जय महाकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता काळजाचा ठोका चुकवण्यासाठी तयार रहा. तुमच्या कुंडलीत तब्बल 30 वर्षांनंतर शनी आणि राहूचा असा एक भयानक युतियोग निर्माण झाला आहे, जो महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीपासून तुमच्या नशिबाचा तांडाच बदलून टाकणार आहे. गुरुजींच्या दाव्यानुसार आकाशात रक्ताब मंगळाची दृष्टी शनीवर पडत असून साक्षात महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातून निघणारी ज्वाळा तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्मांचे दहन करण्यासाठी सज्ज झाली आहे. काहीतरी अत्यंत थरारक आणि अतर्क तुमच्या पाठीमागे शिजत आहे, ज्याची साधी कुणकुणही तुम्हाला लागलेली नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची 7.5 सुरू असली तरी यंदाची महाशिवरात्री तुमच्यासाठी विनाशातून निर्मितीचा मार्ग उघडणार आहे. गुरुजी सांगतात की 15 फेब्रुवारीच्या पहाटेपासून तुमच्या आयुष्यात 11 अशा घटनांचा तांडव सुरू होईल, ज्याने तुमचे शत्रू थरथर कापतील. तुमच्या घराच्या उंबरठ्यापाशी अशा एका व्यक्तीने विनाशाचा सापळा रचला आहे, ज्याला तुम्ही स्वतःचे रक्त मानले होते. हा काळ केवळ आनंदाचा नाही, तर एका भयानक सत्याचा पर्दाफाश करणारा ठरणार आहे. महादेव तुम्हाला वाचवणार की तुमची कठीण परीक्षा घेणार? कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाच्या पटलावर आता साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यातली अक्षरे बदलण्याचे संकेत दिले आहेत. तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येण्यापूर्वी जे 11 मोठे धक्के बसणार आहेत, ते तुमच्या सहनशक्तीची सीमा पाहतील, पण त्यातूनच तुमच्या राजयोगाचा उदय होणार आहे. ही केवळ भविष्यवाणी नाही, तर साक्षात काळभैरवाचा आदेश आहे. तुमच्या आयुष्यात नक्की काय अघटित घडणार आहे आणि साक्षात महादेव तुमच्या झोळीत कोणते दान टाकणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. अन्यथा तुम्ही जीवनातील सर्वात मोठ्या संधीला कायमचे मुकाल. लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय महादेवांच्या या गूढ संकेतांचा उलगडा होणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात साक्षात शिवशक्ती तांडव सुरू होणार आहे. गुरुजींच्या मते महाशिवरात्रीनंतर तुमच्या राशीत शनी आणि सूर्याचा जो संघर्ष सुरू होता, तो आता संपला असून अजय योग निर्माण झाला आहे. इतके दिवस तुम्ही शनीच्या 7.5मुळे जो मानसिक छळ आणि आर्थिक चणचण सोसली, त्या प्रत्येक दुःखाचा हिशोब आता महादेव स्वतः करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही, तर तुमच्या नशिबाच्या जुन्या इमारतीचा विनाश करून तिथे यशाचे एक सुवर्ण मंदिर उभे करण्याचा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत 15 फेब्रुवारीनंतर शश महापुरुष योग शिखरावर पोहोचत आहे, जो तुम्हाला समाजात प्रचंड सन्मान मिळवून देईल. ज्या कामांसाठी तुम्ही आजवर रक्ताचे पाणी केले, पण फळ मात्र शून्य मिळाले, तिथे आता साक्षात महादेवांच्या कृपेने सोन्यासारखे दिवस अवतरतील. तुमच्या भाग्याचा जो दरवाजा शनिदेवांनी कर्माच्या परीक्षेसाठी बंद केला होता, तो आता महादेवांच्या डमरूच्या नादाने उघडला जाणार आहे. तुमची रखडलेली कामे अशा वेगाने पूर्ण होतील की तुम्हाला स्वतःलाच परिस्थितीवर विश्वास बसणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो धोक्याचा इशारा देणारा सुद्धा आहे. तुमच्या राशीत आता शत्रुहंता योग सक्रिय झाला असून तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या खोट्या माणसांचा काळ जवळ आला आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमच्याच घरात विष कालवणारी एक व्यक्ती आता उघडी पडणार आहे. जो माणूस तुमच्यासमोर तुमच्याच कामात मदत करण्याचे नाटक करत होता, त्याच्या मनातील काळेकुट्ट कटकारस्थान आता महादेवांच्या तिसऱ्या नेत्राच्या प्रकाशात स्पष्टपणे दिसू लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा मुखवटा गळण्याचा सोहळा तुमच्यासाठी धक्कादायक असेल, कारण ती व्यक्ती तुमच्या अत्यंत जवळची निघेल. ज्याला तुम्ही तुमचे गुपित सांगितले, ज्याला तुम्ही कठीण काळात साथ दिली, त्यानेच तुमच्या विनाशाचा सापळा रचला होता. पण घाबरू नका, कारण साक्षात कालभैरव आता तुमच्या रक्षणासाठी उभे आहेत. महाशिवरात्रीच्या प्रसादासोबतच या शत्रूच्या वाईट कृत्यांचा शेवट होईल आणि महादेव तुम्हाला या विखारी नात्यांतून कायमची मुक्ती देतील. ही साफसफाई तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, मनापासून सांगतो, जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा डगमगू नका किंवा रडू नका, कारण ही महादेवांची तुमच्यावरील सर्वात मोठी कृपा आहे. तुमच्या आयुष्यातील ही नकारात्मकता दूर झाल्याशिवाय तुमची आर्थिक आणि मानसिक उन्नती होणे शक्य नव्हते. आता तुम्ही अधिक सावध, अधिक शक्तिशाली आणि निर्भय व्हाल. जुन्या जखमा भरून निघतील आणि तुम्ही विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकाल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की महादेवांच्या कृपेने तुमच्या घरात कुबेराचा खजिना कसा खुला होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमचे दारिद्र्य आणि विवंचनेचे दिवस कायमचे संपले आहेत, कारण महाशिवरात्रीनंतर तुमच्या कुंडलीत साक्षात कुबेर भंडारा योग आणि महालक्ष्मी योग एकाच वेळी प्रबळ होत आहेत. गुरुजींच्या मते 15 फेब्रुवारीनंतर तुमच्या राशीत शनिदेवांची कृपा अशा प्रकारे बरसणार आहे की तुम्हाला अनपेक्षित मार्गांनी धनलाभ होईल. इतके दिवस तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे जे अपमान सहन केले, त्या प्रत्येक अपमानाचे रूपांतर आता सोन्याच्या नाण्यांत होणार आहे. तुमच्या नशिबात आता अशा संपत्तीचे आगमन होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहांची स्थिती असे स्पष्ट संकेत देत आहे की तुमचे अडकलेले जुने पैसे, मग ते सरकारी कामातील असोत किंवा एखाद्याला दिलेले उधार, ते आता व्याजासह परत मिळतील. गुरुजी सांगतात की तुमच्या राशीत आता अखंड सौभाग्य योग निर्माण झाला आहे,
ज्यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत पैशांची आवक प्रचंड वाढेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुम्हाला थक्क करून सोडेल. हा पैसा केवळ तुमच्या तिजोरीत भर घालणार नाही, तर तुमच्या कुटुंबातील आनंदाला पुन्हा जिवंत करेल आणि तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर महादेवांच्या कृपेने सपाट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता करिअरच्या बाबतीत एक असा प्रचंड भूकंप होणार आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत राजयोग सक्रिय झाला असून साक्षात महादेवांच्या तिसऱ्या नेत्राची दृष्टी तुमच्या कर्माच्या स्थानावर पडली आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला डावलले गेले, जिथे तुमच्या कौशल्याची थट्टा करण्यात आली, तिथेच आता तुमच्या नावाची दहशत निर्माण होईल. शनिदेवांच्या न्यायाने तुम्हाला आता असे पद किंवा असा अधिकार प्राप्त होईल ज्याची तुमच्या शत्रूंनी कधी कल्पनाही केली नसेल. कुंभराशीच्या जातकांनो, जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा बदलीसाठी प्रयत्न करत असाल तर 15 फेब्रुवारीनंतर तुम्हाला एक अशी गोल्डन ऑफर येईल जी तुमच्या संपूर्ण करिअरची दिशा बदलून टाकेल. गुरुजी सांगतात की तुमच्या कामाच्या ठिकाणी आता तुमचे वर्चस्व वाढणार असून तुमचे वरिष्ठ सुद्धा तुमच्या शब्दाला मान देतील. हा काळ तुमच्यासाठी विनाशातून निर्मितीचा आहे. तुमची जुनी आणि रखडलेली करिअरची रचना मोडीत निघून तिथे एका भव्य भविष्याची पायाभरणी होईल. जे सहकारी तुमच्या मागे राजकारण करत होते तेच आता तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी धडपडतील. कुंभराशीच्या जातकांनो, मनापासून सांगतो, हा तुमच्या कष्टाचा आणि महादेवांच्या आशीर्वादाचा परिपाक आहे. महादेवांनी आता तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण केला असून तुम्हाला तुमच्या सहनशीलतेचे फळ देण्याचे ठरवले आहे. पण लक्षात ठेवा, हे यश आणि पैसा येत असताना गर्व करू नका, कारण हे सर्व महादेवांनी दिलेली देणगी आहे. तुमच्या आयुष्यात आता असा एक सुवर्णकाळ सुरू झाला आहे जो तुम्हाला केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक स्तरावर सुद्धा महासत्ता बनवेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की साक्षात महादेव तुमचे मृत्युंजय रक्षण कसे करणार आहेत आणि तो कोणता अंतिम निर्णय आहे जो तुमचे नशीब पालटणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्यावर घोंगावणारे एक मोठे संकट आता महादेवाच्या त्रिशूळाने टळणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत साक्षात मृत्युंजय कवच योग सक्रिय झाला असून महाशिवरात्रीनंतर तुमचे अदृश्य शक्तीपासून रक्षण होणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या राशीवर एक काळ सावट होतं, ज्यामुळे तुम्हाला वारंवार अपघात, आरोग्य बिघडणे किंवा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची भीती वाटत होती. पण आता साक्षात कालभैरव तुमच्या सीमेवर उभे राहिले आहेत, ज्यामुळे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, विसरू नका की देव तारी त्याला कोण मारी. गुरुजी सांगतात 15 फेब्रुवारी नंतर एक अशी घटना घडेल जिथे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की एखादं मोठं नुकसान होता होता तुम्ही थोडक्यात वाचला आहात. तुमची अंतप्रेरणा आता इतकी तीव्र होईल की संकटाची चाहूल तुम्हाला आधीच लागेल. शत्रूंनी तुमच्यासाठी जो खट्टा खणला होता, महादेव तुम्हाला त्यावरून हात धरून सुखरूप बाहेर काढतील आणि तुमचे शत्रू स्वतःच त्यात पडताना पाहून तुम्हाला अघटित शक्तीच्या अस्तित्वाची खात्री पटेल. हे केवळ नशीब नाही तर तुमच्या कठीण काळातील भक्तीचे फळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या सर्व 11 घटनांच्या तांडवानंतर आता वेळ आली आहे त्या अंतिम निर्णायक वळणाची, जिथे तुमच्या जीवनाचा राज्याभिषेक होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत आता ब्रह्मलिखित राजयोग प्रबळ झाला असून तुम्हाला एक असा कठोर निर्णय घ्यावा लागेल जो तुमचे पुढचे 7 पिढ्यांचे भविष्य ठरवेल. हा निर्णय एखाद्या जुन्या नात्याला पूर्णविराम देण्याचा असू शकतो किंवा राहण्याचे ठिकाण बदलून नवीन क्षेत्रात पाऊल टाकण्याचा असू शकतो. मनात कोणतीही शंका न ठेवता महादेवाच्या नावाचा जयघोष करत पुढे जा, कारण हा निर्णय तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 15 फेब्रुवारी नंतर तुमच्या आयुष्यात जो काही बदल होईल तो साक्षात महादेवाच्या नियोजनाचा भाग असेल. गुरुजी सांगतात की ज्या क्षणी तुम्ही तुमचा जुना अहंकार आणि भीती त्यागाल
त्या क्षणी तुमच्या नशिबाच्या सुवर्ण काळाला सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील सर्व विखुरलेले धागे आता एकत्र विणले जाणार आहेत. ही केवळ प्रगती नाही, तर महादेवांनी तुमच्यासाठी मांडलेला सुखाचा खेळ आहे. तुमच्या कष्टाची आणि संयमाची ही परिसीमा आता विजयात रूपांतरित होणार असून कुंभ राशीचा विजय जग जाहीरपणे पाहिल. कुंभ राशीच्या जातकांनो, अगदी मित्राच्या नात्याने सांगते, हा तुमच्या भाग्याचा सूर्योदय आहे. महादेवांनी तुमच्या झोळीत आता जे दान टाकले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यात आलेले हे सोन्यासारखे दिवस साक्षात भोलेनाथांची कृपा आहे. त्यामुळे आता भीती सोडा आणि आत्मविश्वासाने या सुवर्णयुगाचे स्वागत करा. कुंभ राशीच्या जातकांनो, महादेवाच्या या अफाट कृपेचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील संकटाचा काळ कायमचा संपवण्यासाठी या माहितीला लाईक करून तुमची श्रद्धा व्यक्त करा. तुमच्या नशिबाचे बंदद्वार उघडण्यासाठी आणि भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण निष्ठेने हर हर महादेव नक्की लिहा. तसेच गुरुजींनी सांगितलेले भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि गोपनीय बदल वेळेवर जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.